एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर ऑपरेशन टायगरची चर्चा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांशी शिंदेंच्या नेत्यांचा संपर्क। ऑपरेशन टायगर यशस्वी करण्यासाठी 6 खासदार गळाला लावणं गरजेचं। शिंदेंचं ऑपरेशन टायगर चालणार नाही। शिंदेंच्या शिवसेनेतच ऑपरेशन टायगर सुरू आहे। त्यांची रणनीती त्यांच्यावरच उलटू शकते। संजय राऊतांचा हल्लाबोल। संगमनेरच्या वडगाव पानमधील 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींवर भयानक ॲसिड हल्ला। हल्ल्याच्या निषेधार्थ संतप्त नागरिक उतरले रस्त्यावर। आरोपींच्या अटकेची करण्यात आली मागणी। नाशिकमध्ये बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेमध्ये। अशोक खरात उर्फ स्वयंघोषित कॅप्टनला क्राईम ब्रांचची अटक। आरोपीकडून नामांकित महिला आणि सेलिब्रिटीजशी संबंध। युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणला आणखी एक मोठा झटका। इराणचे अत्यंत प्रभावशाली नेते अली लारिजानींचा हवाई हल्ल्यामध्ये मृत्यू। इस्रायलच्या हल्ल्यात लारिजानी ठार। गेल्या 24 तासांमध्ये इस्रायलच्या लष्कराकडून इराणमधील 2 उच्चस्तरीय नेत्यांचा खात्मा। लारिजानीनंतर बसीस दलालचे मुख्य गोलाम रेझा सोलेमानी सुद्धा झाले ठार। बेंजामिन नेतन्याहूंचा दावा। ट्रम्प यांना पुन्हा युरोपियन देशांचा ठेंगा। हॉर्मुसमध्ये युद्धनौका पाठवण्यास दुसऱ्यांदा ठाम नकार। जर्मनी, ब्रिटन, इटलीसह प्रमुख देशांनी झुगारली ट्रम्प यांची मागणी। आम्हाला नाटो देशांची गरज नाहीये। अमेरिका सगळ्यात शक्तिशाली देश। युरोपियन देशांनी हॉर्मुसच्या समुद्रधुनीत जहाजं पाठवण्यास नकार दिल्यानंतर ट्रम्प यांचं संतप्त प्रत्युत्तर। इराणच्या हल्ल्यामध्ये अमेरिकेचे 200 सैनिक जखमी। इराण विरुद्ध युद्धात आतापर्यंत अमेरिकेचे 13 सैनिक ठार। ऑपरेशन एपिक फ्युरीच्या दरम्यान अमेरिकेचंही मोठं नुकसान। नागपुरामध्ये 100 मिनिटं CPR देत वाचवले मुलाचे प्राण। नागपूरमधल्या डॉक्टरांची कमाल। पिसाळलेल्या माकडाचा बंदोबस्त करताना वनविभागाकडून चूक। माकडाऐवजी नागरिकालाच बसलं बेशुद्धीचं इंजेक्शन। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातली घटना। राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा। गडचिरोलीमध्ये पाऊस झाला सुरू, तर नागपूरसह विदर्भात सकाळपासूनच ढगाळ वातावरण। छत्रपती संभाजी महाराजांच्या 337व्या बलिदान दिनानिमित्त वढूत तुळापुरामध्ये कार्यक्रम। राज्यभरातून मोठ्या संख्येनं शिवप्रेमींची उपस्थिती। पालकमंत्री सुनेत्रा पवार सुद्धा करणार अभिवादन। इंदूरमध्ये चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक कारला अचानक भीषण आग। आगीमुळे 7 जणांचा होरपळून मृत्यू। 4 जण झाले जखमी। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। नेपाळमध्ये लँडिंगच्या दरम्यान हेलिकॉप्टर दुर्घटना। हेलिकॉप्टर कोसळलं। सुदैवानं पायलटसह इतर 4 प्रवासी आहेत सुखरूप। सोसाट्याचा वारा आणि धुळीच्या लोटामुळे झाला असावा अपघात। सारा अली खानला केदारनाथमध्ये नो एंट्री। सनातनी असल्याचं प्रतिज्ञापत्र सादर करावं, मगच प्रवेश मिळेल। प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतरच मंदिरात प्रवेश दिला जाईल। केदारनाथ मंदिर प्रशासनाचा निर्णय।